सारखं आपलं ह्याला पकडू त्याला कापू, हा शत्रू तो गनिम, ठेव ती तलवार बाजूला. नाही ठेवणार मी, या गद्दारांना अजून मारायचंय. आई तुला माहितीये का, यांनीच प्रतापरावांना मारलंय. हा आपला रंगोजी नाही, कोलोल खान आहे. हो का? मग आता काय तलवार घेऊन वैरी साहेब अहो आपलं मालक पेडगावची मोहीम जिंकून आलं. अरे काय सांगतोयस काय? होय. आणि स्वतः महाराजांनी त्यांच्या हाताने त्यांना सोन्याचं कडं दिलं. जिंकून आला सा. आता सरसेनापती शोभताय. आमचं छोटं स्वराज्य कुठं दिसत ना. हाय की आबासाहेब या तारा राणी या. कशी आहे? कसलं भारी आहे. कोणी दिलं? हे महाराजांनी दिलं. का म्हणून? कारण आम्ही दसऱ्याचा राक्षस शिमग्याला जाळून आलोय ना म्हणून. पिछले 7 दिनों से ये धुआं रुक नहीं रहा है. आखिर दिमाग की लड़ाई लड़ा हम्बीर राव. हम्बीर राव अच्छा है. वक्त आ गया है कि हम भी दिमाग खेलें. मामू मियां, ऐसा क्या कर सकते हैं जिससे मराठे टूट कर मेरे पांव में झुक जाएं? मराठे न कभी टूटते हैं न कभी झुकते हैं. बिकते तो होंगे तो खरीद लो. पता करो ऐसा कौन सा मुगल सरदार है जिसे मराठों ने अभी तक शिकस्त नहीं दी. मराठों पे आज तक सिर्फ दिलेर खान ही भारी पड़ा है, जो एक साथ दिमाग और तीर दोनों चलाना जानता है. दिलेर खान पेड़गांव से जो भी लेकर गए ना वो उसका दुगना वसूल करूंगा मैं. हम्बीर राव एक दिवस याबांची तलवार घेईन आणि अशी गरा 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 फिरवीन. अरे मलाच उचलता येतं, तुला काय उचलणार? तारे हात लावू नको तलवारीला. का? लावू दे. अहो कापल की तिच्या हाताला. हात कापू दे नाही तर मान कापू दे. पोरगी आत्तापासून तलवारीशी खेळली तर उद्या तिच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही करणार. मग आणि आत्ता उचलता येत नाही म्हणून काय झालं? आज ना उद्या पोरगी तलवार उचललच की माझी. अरे आता आपल्या पोरींनी तलवारी नाही उचलायच्या तर काय भांडीकुंडी खेळायची वेळ. जय अंजनी सुता रामदूता प्रभंजना. तो दिलेर खान 3 दिवस झाले कराडा बाहेर तळ ठोकून बसलाय. बसू दे की. और रोज निरोप येतोय भेटायचा. घ्या की भेटून एकदा. ताण कुणाला लागलीये? त्याला इथं आड कोण आहे? तुम्ही. मग ताणलेला येईल ना. शोधत शोधत. जय बजरंगबली. ए, पटात घुस त्याच्या. हा, घाल हात तिथं. काय चाललंय आम्हाला समजतच नाहीये. संभाजीला समजून घेण्याकरता तुम्हाला तुमचं काळी शिवाजीचं करावं लागेल. आहे तयारी? पुत्रप्रेमाने तुम्हाला अंधळ केलंय इतकंच. तुम्ही त्यांना पन्हाळ्यावर का तुम्हाला रायगडावर ते नको होते म्हणून आम्हीच पन्हाळ्यावर पाठवलं त्यांना. पाठवलं? ठीक आहे, मग आम्हाला हे अजिबात मान्य नाही. तुम्ही आजच्या भाऊबीज आली आहे ना 4 दिवसांवर. काय? भाऊबीज 4 दिवसांवर आली आहे. हम्बीरराव इथे येऊ शकणार नाही. एका नवीन मोहिमेची तयारी सुरू झाली आहे. अजून किती दिवस विषय बदलणार आहात तुम्ही? जोपर्यंत माझ्या संभाजीला समजून घेण्याची तुमची मानसिकता होत नाही तोपर्यंत. काळजी घ्या. मी आणि हो, हम्बीररावांना आमच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा द्या. आम्ही भोसले आहोत. ओवाळणी मागितली तर द्यावी लागेल.
अगं महाराणी, तुला आम्ही काय देणार? ठरवलं तर खूप काही देऊ शकतोस, खूप काही. काय झालं लक्ष्मी वहिनी? काही अडचण आहे का? हा, अगं माझा भाऊ येतो, मी काहीही मागू शकते. आणि हो, माग, काय पाहिजे ते माग. फक्त जीव नको मागू माझा. तो मी माझ्या राजाच्या पायावर कवाच वाळून टाकलाय. तो राजा तुझ्या आधी माझा आहे. शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कोणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो. असं पाहिजे ते माग. नक्की? मोहित्यांनी दिलेला शब्द आहे, तोही भोसल्यांना. माग. तू दिलेला शब्द मी जपून ठेवीन. फक्त जेव्हा मागेन तेव्हा द्यायला विसरू नकोस. घे, तोंड गोड कर. दादा घे. सरसेनापती घेताय ना? किती छान वाटतं मला इथे येऊन. आणि तुझ्याकडे हट्ट नाही करणार तर कुणाकडे करणार? हो की नाही वहिनी? ही भाऊबीज कुणा भावा बहिणीची नाही तर स्वराज्याची महाराणी आणि तिच्या सरसेनापतीची होती. तशीही यंदाची दिवाळी स्वराज्यासाठी कमी गोडाचीच ठरली. कारण हिंदवी स्वराज्याची गुढी उभारणारा युगपुरुष अंथरुणाला खिळला होता. अवघी रयत जाणून होती की महाराजांचा हा आजार काही बरा होणार नाही. आणि अखेर तो काळा दिवस उजाडलाच. 3 एप्रिल 1680, हनुमान जयंतीची टळटळीत दुपार. हे महारुद्रा, माझ्या राजाला जप. आज तुझ्या आशीर्वादाची गरज आहे त्याला. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, तुम्ही अवघे आता बाहेर दिसा. कारुण्य सिंधू स्वराज्य राखा. दुःखहारी, तुम्ही म्हणा. तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभू राजांसोबत स्वराज्य राखा. जी आबासाहेब.